जाहीर केला आहे. धन्यवाद. चला मथुरेकर 11 आपल्या क्षेत्ररक्षण लावायचं आहे. माही 11 संघाकडून ओपनर बॅट्समॅन आहेत रॉक, सौरभ. तर रॉक साठी पारितोषिक घोषित केलं आहे. 3 चेंडूमध्ये लागोपाठ 3 षटकार जर मारले तर 3 षटकारासाठी 1,500चं पारितोषिक गॅडू केळीखाद्या यांच्याकडून दिलं जाईल. रॉक साठी 1,500चं पारितोषिक लागोपाठ 3 षटकारांसाठी गॅडू केळीखाद्या यांच्याकडून दिलं जाईल. थँक्यू. ब्राझील साठी पारितोषिक, ब्राझीलने जर हॅट्रिक घेतली तर शिमोन बतकांड्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. पाचू बंदरवरून विजय डांबर यांची एक सूचना आलेली आहे की नाखवा चषक जे हा चषक आहे, ही क्रिकेट स्पर्धा आहे, त्यांचं म्हणणं असं आहे की ते त्यांचं मत आहे, त्यांचं म्हणणं असं आहे की नाखवाच्या बोटीचंच नाव असायला पाहिजे. तर त्यांची सूचना मी इथे मांडले. आता शेवटी आयोजक ठरवतील काय करायचं ते. धन्यवाद. प्रितेश आणि पहिला चेंडू वाईट, खराब चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर. हा खूपच चेंडू बाहेर होता आणि अंपायरचा निर्णय अगदी योग्य, वाईट करार त्यांनी दिलेला आहे. आणि एक अतिरिक्त म्हणजे एक अवांतर धाव माही 11ला भेटले. परत एकदा ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर हा चेंडू आणि पंचांचा निर्णय वाईट. आणि लागोपाठ वाईट करतायत प्रितेश गमजा. चांगला चेंडू, खरंच चांगला चेंडू, अगदी मिडल स्टंपवर गुडलंदरून उडला आणि अगदी मिडल स्टंपवर गेला आणि अलगत रीतीने त्यांनी पुश केला शॉट मिड ऑफच्या कव्हरच्या दिशेने. आणि केवळ एक धाव संघाला मिळाले आणि एका धावेबरोबर आता माही 11ची धावसंख्या होत आहे 3 रन 3 धावा. मथुरेकर 11 अगदी खराब परिस्थितीतून वर येत आहेत. नाही बॅट्समन सौरभ गांगुली, सौरभ हरण्या. लेग स्टंपच्या बाहेर हा चेंडू आणि निश्चित रीतीने वाईट असायला पाहिजे, तो वाईट आहे. आणि या अतिरिक्त अवांतर धावेबरोबरच संघाची धावसंख्या झाले 4. जबरदस्त कॅच, जबरदस्त ऍक्शन रिप्ले मध्ये हा चांगला कॅच करुणेश द्वारा. करुणेशने हा चांगला एक कॅच घेतला आहे. करुणेश मांडूक जबरदस्त कॅच. मला असं वाटतं लाईव्ह टेलिकास्ट मध्ये हा जर घरी कॅच मोबाईलवर कोणी घरी देशाच्या आपल्या बाहेर बघितलं असेल तर अतिशय स्लो मोशन मध्ये एक अत्यंत एक चांगला झेल या आजच्यापर्यंतच्या टुर्नामेंट मधला एक म्हणेन की एक चांगला झेल म्हणता येईल. वेल डन करुणेश. नेक्स्ट बॅट्समॅन आला वॉटसन करुणेशचे. या षटकात जर हॅट्रिक केली तर सतीश खरवा क्लेटस बुटीची नाखवा. सतीश खरवाकडून 500 रुपयाचं नकद बक्षीस मिळेल. धन्यवाद सतीश. पुढचा चेंडू, चांगला चेंडू,
जबरदस्त बीट झाले बॅट्समॅन. सुरुवातीला खराब चेंडू टाकले प्रितेशने, त्यानंतर त्याने स्वतःला सावरलं आणि आता ते चांगली, अतिशय चांगली गोलंदाजी इथे करत आहेत, चांगली बॉलिंग तिकडे करत आहेत. हवेत गेलेला चेंडू कॅच होऊ शकतो आणि तीन चार लोक त्याच्या मागे धावत होते, 3 लोक धावत होते, 3 प्लेयरांच्या मध्ये तो पडला आणि एक जीवनदान भेटलंय. वॉटसन यांना एक चांगलं जीवनदान भेटलंय आणि बघूया या जीवनदानाचा किती ते फायदा घेतात, आपल्या माही संघाला ते किती वर नेत आहेत. आयवन नाथो याने जर कॅच पकडला तर श्रीराम बुटेचे नाखवा मदन उर्फ मॅडी यांच्याकडून 1000 रुपयाचं नकद बक्षीस मिळेल. लहान पोरं छोटे माझ्याकडे बघतायत की असं बक्षीस आम्हाला कधी मिळेल, आम्ही कधी खेळू, तुम्ही पण खेळणार, मोठे व्हा, खेळा, शिका, प्रॅक्टिस करा आणि प्रथम अभ्यासामध्ये ध्यान द्या, मग खेळायला मिळेल. धन्यवाद. चांगला फटका कव्हरच्या दिशेने आणि कोणी मोका नाही, कुठली संधी नाही फिल्टरसाठी आणि या 4 धावा. मस्त स्ट्रोक, जबरदस्त स्ट्रोक, चांगला फटका, कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरच्या वरून गेलेला हा फटका. 4 धावा आणि या 4 धावा माही संघाच्या धावा होत आहेत. 2 अंकामध्ये आता 10 धावा. तशी काय चांगली सुरुवात म्हणता येणार नाही, पण एक साजेशी सुरुवात, एक समाधानकारक सुरुवात म्हणता येईल माही 11 साठी. षटक संपलंय प्रितेशांचं. आणि 10 धावा माही 11च्या फलकावर लागलेल्या आहेत. नवीन बॉलर गॅटिंग आणि सामना करतील रॉक रायटम राऊंड द विकेट. सकाळपासून बॉलिंग करतायत गॅटिंग. आज चांगल्या प्रकारे अंपायरिंग होत आहे राऊत आणि नाईक यांची. खरंच एकदम म्हणजे मंजीवी अंपायर त्याला आपण म्हणतो तसे. जबरदस्त स्ट्रोक, लॉन्ग ऑन के ऊपर से 6 रन, जबरदस्त छक्का और पिच गेंद, अपने आप को पोजीशन किया रॉक ने और उठा दिया बॉलर के ठीक ऊपर से 6 रन के लिए. खटैक. पुढचा चेंडू पुण्याचा गॅटिंग यांचा, राईट राऊंड द विकेट. सामना करतील रॉक. पुन्हा एकदा हा लॉंग उरून गेलेला फटका आणि पुन्हा एकदा षटकार, सुंदर षटकार, एक जबरदस्त ताकदवर षटकार आणि 6 धावा माहीसाठी. कमॉन टीजे. प्रत्येक बॉलवर सिक्सर मारण्याचा प्रयत्न होतोय बॅट्समॅन कडून. हॅलो हॅलो हॅलो. थँक्यू डीजे, थँक्यू
थँक्यू डीजे. मिल्टन कोळी उर्फ बुशिकाव हे मैदानामध्ये उतरत आहेत. एक चांगले धडाडीचे हे बॅट्समन आहेत आणि धडक आणि त्यांचे ताकदवर फटके ते खेळत असतात मैदानामध्ये. मी कालपासून त्यांना ऑब्झर्व करताय, बघत आहे. मिल्टन सामना करतील गॅटिंग यांचा. राईटम ओव्हर द विकेट आता बॉलिंग करतायत. आल्यास त्यांनी अटॅकिंग आक्रमणाला सुरुवात केली आहे. 2 धावा त्यांनी घेतल्या आहेत आणि या 2 धावाच्या संख्येबरोबरच आता माही संघाची धावसंख्या होत आहे 24. पुन्हा एकदा तयार मिल्टन कोळी आणि सामना करतील गॅटिंग यांचा. शॉर्ट पिच चेंडू अगदी पुढ्यात पडलेला हा चेंडू होता आणि पॉइंटच्या दिशेने खेळलेला हा चेंडू. एक धाव मिळाली संघाला आणि एका धावेबरोबर धावसंख्या होत आहे 25. वॉटसन गमजा सामना करतील गॅटिंग यांचा. करुणेच्या दिशेने हा आणि तिसरा झेल घेतलेला आहे भारत मथुरेकडून. करुणेश यांना 500 रुपयाचं बक्षीस नकद इनाम आमचे स्कोरर अजित बॉम्ब्स यांच्याकडे हे यांच्याकडून घेऊन जावं. करुणेशसाठी उत्कृष्ट असा झेल टिपला. त्या झेलसाठी भारत मथुरेकर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक घोषित केलेलं आहे आणि ते सुद्धा आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आहे. करुणेशने नंतर ते पारितोषिक घेऊन जायचं आहे. थँक्यू. नेक्स्ट बॅट्समॅन रॉबिन. स्ट्राईक करतील मिल्टन. प्रितेश आपले वैयक्तिक दुसरं षटक घेऊन संघाचा तिसरा. पहिला चेंडू चांगला साता टावलेला चेंडू पूर्ण आणि हा षटकार पार पार तडी पार नाखवा षटकार. थँक्यू डीजे. दुसरा चेंडू मिल्टन यांना स्पिन टाकलेला स्लोअर मध्ये टाकलेला चेंडू स्क्वेअर कट केलेला चेंडू डिक्लेअर झोन मध्ये एक धावेनंतर धाव संघाची धावसंख्या झाली ती 32. चांगलासा कमबॅक करताना प्रितेश. तिसरा षटक प्रगतीपथावर. 2 चेंडू टाकून झालेला 4 चेंडू तिसऱ्या षटकातील शिल्लक. रॉबिन स्ट्राईक मार्कवरती. न मारण्याचा चेंडू बघूया झेल बाद होता आणि हा रॉबिन झेल बाद. कमान डीजे. नवीन बॅट्समन रुबेन अलीबाग. ऑरेंज कॅप विनर. संघाचे धावा झालेल्या आहेत 32. 4 गडी बाद 32 धावा माही 11 संघाच्या फलकावर लागलेल्या आहेत.
तसं पाहता माही इलेव्हनची स्थिती किंवा परिस्थिती चांगली जास्त म्हणता येणार नाही आणि वाईटही म्हणता येणार नाही. बघूया आता मध्यभागी हा सामना गेलेला आहे. बॅलन्सिंग ज्याला आपण म्हणतोय. आणि हा रुबेन अलिबाग आउट. 5वा धक्का लागलेला आहे माही इलेव्हन संघाला. थँक्यू डीजे. रोमी भजन यांनी 500 रुपयाचं पारितोषिक ब्लॅक हाऊस तर्फे दिलं जाईल. प्रत्येक कॅचसाठी त्यांना 500 रुपये गॅटिंग मनी आणि रोमिओ भजनसाठी लावलेलं. तर 500 रुपयाचं पारितोषिकचा मानकरी ठरलाय रोमी भजन. ब्लॅक हाऊस आपण 500 रुपये नंतर त्यांना द्यायचे आहेत. थँक्यू. नवीन बॅट्समन नवीन फलंदाज योगेश. आणि सामना करतील प्रितेश गमजे यांचा. राईटम ओव्हर द विकेट गोलंदाजी करतायत. आल्या आल्या फटकावलेला चेंडू स्क्वेअर लेग बाउंड्री दिशेने. एक धाव योगेशांच्या खातं खोललं आहे आणि संघाची धावसंख्या होत आहे 33 धावा. 6 गडी बाद 33 धावा. पुढचा चेंडू प्रितेशांचा. एक हलकासा अपील केला होता हॅमिल्टन यांना, परंतु अपीलमध्ये उत्साह जास्त आणि विश्वास कमी, त्याच्यामुळे अंपायर वर कसलाही परिणाम नाही. आणि मी सांगितलं की मी कालपासून इथे समालोचन म्हणजे कॉमेंट्री करतोय आणि मला अंपायरिंग अतिशय सुरेखरित्या दोन्ही अंपायरचे अंपायरिंग अगदी सुरेख अंपायरिंग होत आहे. कुठेही दडपण नाही, कुठेही टेन्शन नाही आणि बॅलन्सेबल त्यांचं अगदी अंपायरिंग होत आहे पंचांची. आणि असे अंपायर मला असं वाटतं की दुर्मिळ अंपायर असतात सगळीकडे. सगळ्यांना अंपायर कोण टेन्शन घेतो, कोण कधी काय कोणाच्या बाजूने सामना झुकवतो वगैरे. एक न्यूट्रल अंपायर दोन्हीकडून एक न्यूट्रल अंपायरिंग टुर्नामेंटच्या दिवसापासून होत आहे. मी पहिल्या दिवस दुसरा दिवस नसलो तरी त्यांना टी व्हीवर किंवा मी मोबाईलवर पण बघितलं होतं. आणि अशी चांगली अंपायरिंग नाखवा चषक स्पर्धेला एक खरंच एक चांगली ही एक जमेची बाब आणि योग्य बाब आहे असं मला वाटते. अजित योगेशसाठी पारितोषिक आलेलं आहे. जर लागोपाठ 3 षटकार लावले तर 100 युरो म्हणजे इंडियन करन्सी 9,400 रुपये. 9,400 रुपये 3 षटकारासाठी MSC बॉईजने लावलेले आहेत. MSC बॉईजने लावलेले आहेत. 100 हिरो 3 षटकारांसाठी योगेशसाठी. 100 युरोपियन म्हणजे युरो 100 काय भाव आहे अजित युरोला आजचा? तुम्ही तर INR मध्ये पण सांगितलं, काय भाव काय सांगितलं मग? नाही तुम्ही काय 4,000 काय 9,400 म्हणजे INR मध्ये पण तुम्ही संख्या सांगितली त्याबद्दल ठीक आहे. भावाचं नंतर बघू. 100 युरो बक्षीस 3 षटकार. ऑफस्टंपच्या बाहेर हा चेंडू. योगेश काहीतरी खुणावत होते अंपायरना आणि अंपायरचा बायचा इशारा येतोय. आणि या अवांतर धावेबरोबरच माही 11ची धावसंख्या होत आहे 36 धावा. कितवं षटक सुरू आहे दर्शनीय? 4थं षटक सुरू आहे. आमचे स्कोरर एकदम नावाजलेले स्कोरर आमचे दर्शन मथुरेकर आणि अजित बॉम्ब्स नेहमी ते माझ्याबरोबर असतात आणि चांगलं स्कोरिंग ते करतात. कुठे इकडे इकडे फरक नाही येत नाहीये. पुढचा चेंडू अस्टल जोरकस बॅट फिरवली तलवारीसारखी योगेशनी आणि लेस्टमच्या खूपच हा बाहेर चेंडू होता आणि योग्य तो वाईट असायला पाहिजे आणि वाईटचा इशारा अंपायर यांचा.
पुढचा चेंडू ऑस्ट्रेलियांचा फुलटॉस चेंडू, बघूया अंपायरचा काय इशारा होता. आणि धावबाद होता योगेश मोरली खांड्या, धावचित. फुलटॉस चेंडू होता आणि वाईट आणि नोबॉलच्या मागण्याच्या नादात योगेश धावबाद झालेत, रनआउट झालेत. योगेश आपल्या नो बॉल वाईट बॉल याच्या नादामध्ये ते विचारपूस करत असतानाच धावा झाल्यात. काहीतरी खुणावत आहेत योगेश अजूनही. बिमरच्या साठी अजून आम्हाला इशारा आला नाही आणि हा अंपायरचा बिमरचा इशारा आता. थर्ड अंपायर मला इथे एक सांगायचं आहे की आम्ही खेळत असताना बॅटिंग करत असताना आमचं लक्ष आधी क्रीज मध्ये असायला पाहिजे. मॅक मथुरेकर, भगवान मथुरेकर नेहमी हेच सांगायचे, वाईट असो नो असो काही एलबीला अपील केलाय, आपला आधी क्रीज सांभाळा. कारण क्षेत्ररक्षक खूप चालक असतात, सतर्क असतात, चौकन्ने असतात, त्याच्यामुळे तुम्ही कधीही धावबाद म्हणजे रनआउट होऊ शकता. म्हणून तुमचं क्रीज बॅट्समनचं एक चांगलं एक प्रतीक आहे की त्याने आपलं क्रीज सोडू नये कधी पण. थर्ड अंपायरचा इशारा आहे, तपासणी होत आहे. फेअर डिलिव्हरी आहे, नो बॉल नाही आणि रनआउट. ओके, फेअर डिलिव्हरी. स्कोर आहे 36. कधी बऱ्याच वेळापासून बऱ्याच कालावधीपासून हा 36 वर स्कोर थांबलेला आहे माई इलेव्हन संघाचा. म्हणजे कशा प्रकारे चांगली बॉलिंग आणि चांगली फिल्डिंग आणि चांगली कॅचिंग मथुरेकर इलेव्हनने केले आहे याची प्रचिती येते. वेल डन मथुरेकर इलेव्हन, वेल प्लेड, वेल फिल्डिंग आणि वेल कॉन्सन्ट्रेशन. सगळ्याच बाबतीत आज सगळ्या आघाड्यावर मथुरेकर इलेव्हनने बाजी मारली आहे. नवीन बॅट्समन सिमोन, चांगला फटका आणि जय घेण्याचा प्रयत्न केला आयवन यांनी आणि 2 धावा मिळतात सिमोन यांना. आणि आपल्या संघासाठी 2 धावा 38 धावा फलकावर लागलेल्या आहेत माई इलेव्हन संघाच्या. चौथ्या षटकाचा हा लास्ट शेवटचा चेंडू आहे. चांगला चेंडू प्रितिशांत ऑस्ट्रेलियांचा, चांगली गोलंदाजी केली ऑस्ट्रेलियानी. अजूनही 4 षटकामध्ये 38 धावा झालेल्या आहेत माई इलेव्हन संघाच्या. तर मला असं वाटतं की ही स्थिती जी आहे, जी परिस्थिती माई इलेव्हन संघाची आहे की जास्त चांगली म्हणता येणार नाही. कारण 4 ओव्हरमध्ये 38 समाधानकारक. ज्याप्रमाणे जहाँ तक मैं समझता हूँ कि ये स्थिति जो है
माही 11 तो मैं समझता हूं कि इतनी खास और इतनी बुरी भी नहीं है, क्योंकि जहां तक मथुरेकर 11 का सवाल है, क्योंकि वो लगातार अभी अपना परफॉर्मेंस बता रहे हैं, अपना परफॉर्मेंस दिखा रहे हैं बैटिंग में, तो मैं समझता हूं कि एक बड़ी संख्या सामने खड़ी करनी होगी मथुरेकर 11 के सामने माही 11 को। अब देखना है कि मिल्टन और सिमोन ये 5 गेंदों में क्या करिश्मा, क्या चमत्कार कर पाते हैं। क्षमा कीजिए, 6 गेंदों में आखिरी बची हुई है, 6 गेंदों में क्या चमत्कार, क्या करिश्मा दिखाते हैं, अब देखना यह है। ब्राझील साठी पारितोषिक, जर मिल्टनला बोल्ड काढलं तर 500 रुपयाचं पारितोषिक ब्लॅक हाऊस कडून। सुंदर फटका लोंगांच्या दिशेने, जबरदस्त स्ट्रोक। असं वाटलं की कस्टम ड्युटी जवळ जातो की काय बॉल, पण रस्त्यावर नक्कीच गेलाय। वेल प्लेड मिल्टन, जबरदस्त स्ट्रोक, जबरदस्त फटका अशा मोमेंटला। शेवटचं षटक, पहिला चेंडू षटकार, आणि या परिस्थितीमध्ये ब्राझील यांना एक सूचना येत आहे की त्याने जर हॅट्रिक केली तर त्यांना सिमोन बतखाण्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक नकद देण्यात येईल, आणि मिल्टनला जर क्लीन बोल्ड केलं तर ते आणखीन 500 रुपये मिळतील। धन्यवाद। पण मिल्टन जोमात आहेत, मिल्टन जोशात आहेत, मिल्टन आक्रमक आहेत, मिल्टन अजिबात जुमानलेले नाहीत असे त्याच्या बॅटिंगवरून दिसतंय। पुढचा चेंडू ब्राझीलियनचा, राईट आर्म राऊंड द विकेट, चांगला स्वेकट पांग्या दिशेने मारलेला, आणि हा चौकार। कुठलीही संधी नाही, फिल्टरला हलायला सुद्धा मोका नाही, सगळ्या दिशेने फलंदाजी करतायत मिल्टन। आणि ही मोमेंट, हा जो क्षण जो आहे, ही मोमेंट आहे, ही स्थिती जी आहे ती अतिशय एक बॅलन्स स्थिती आहे, आणि अशा सिच्युएशन मध्ये आणि आमचे स्कोरर सांगतात की 46 धावा झालेल्या आहेत, 48 धावा झालेल्या आहेत फलकावर माही 11च्या। पुन्हा एकदा जोरदार फटका मारलेला आहे, आणि चांगला क्षेत्ररक्षण होत आहे तिथे, आणि चांगली फिल्डिंग आणि चांगला बॅकअप, आणि रनआउट होत होता इकडे नॉन स्ट्रायकर एंड पर, आणि अंपायरचा इशारा आहे 3 धावांचा। धन्यवाद अंपायर। 6 धावा, 4 धावा, 3 धावा, 3 चेंडूमध्ये 13 धावा, आणि माही 11 एक आता नक्कीच मजबूत स्थितीमध्ये पोहोचलाय। और मुझे लेफ्ट से राइट से सूचना है कि मैं माझी कॉमेंट्री हिंदी कडे घेऊन जाऊ, पर आता ठीक है। बच्चे कुछ 3 गेंदों में अभी मिल्टन क्या करिश्मा करते देखना ही है। एक बार फिर, और ये चरण, खूबसूरत स्ट्रोक, आसमानी छूती हुई गेंद, जबरदस्त ताकत, जबरदस्त प्रहार और जबरदस्त आक्रामकता। मिल्टन छक्के छुड़ा दिए मथुरेकर 11 के मिल्टन ने। काबिले तारीफ, और तारीफ करनी होगी, एक सक्सेस अप्रिशिएशन करना होगा, चांगलं कौतुक करावं लागेल खरंच। आपने फिशिंग की ताकत है, ये मासेमारी आणि फिशिंग फिशरमैन की ताकत है। वानखेड़े स्टेडियम के अगर ये छक्का होता तो ये गेंद नरीमन पॉइंट के समुद्र के तट पे गिर के जाती, हाँ एलिफेंटा में जाती, इतनी दूर गई है। वेल प्लेड मिल्टन। कितने गेंदे बाकी है दर्शन? 2 गेंदे बाकी, 2 टू गो, यानी 2 गेंदे बाकी, और कुछ सामान मांग रहे हैं बैटिंग। आयवन ने पिछली बार भी गार्ड मांगा था, इस बार भी गार्ड मांग रहे हैं। ठीक है, मैं समझता हूं कि बढ़ती उम्र के हिसाब से गार्ड लेनी चाहिए ऐसे सिचुएशन में। मिल्टन तैयार, ब्राजील तैयार, 2 गेंदे बाकी इस ओवर की, और एक सीधा रास्ते पे गया, सीधा रोड पे उठाकर फेंक दिया, ओवर पिच गेंद, अपने आप को पोजीशन किया मिल्टन ने और उठा दिया 6 रन के लिए। खूबसूरत स्ट्रोक। मुझे ऐसा लगे कि रोरो बोट पे गए गेंद।
कितने रन बने दर्शन, कितने रन स्कोर पे? 63 रन बने, यानी 63 रन बने हैं माही 11 के बोर्ड पर. खरंच 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 आणि खरंच अप्रिशिएट आणि खरंच अशा मोमेंटला कौतुकास्पद आहे. आतापर्यंत 5 चेंडूमध्ये किती धावा गेल्या दर्शन? आतापर्यंत 5 चेंडू किती धावा गेल्यात? हा, आतापर्यंत 5 चेंडू किती धावा गेल्यात? आमचे स्कोरर सांगत आहेत की आतापर्यंत 5 चेंडू किती धावा गेल्यात? 25 धावा कुठल्या आहेत ब्राझील इथुरियाना. जबरदस्त बॅटिंग मिल्टन यांची. आणि ती बॅटिंग अशी नाही, त्या मोमेंट, ती परिस्थिती, ती सिच्युएशन, आणि अशा सिच्युएशन मध्ये, अशा परिस्थितीमध्ये, अशा मोमेंटला असं बॅटिंग करणं म्हणजे मी समजतो की विराट कोहलीपेक्षाही जास्त भरभक्कम मिल्टन बॅटिंग करतायत. जबरदस्त बॅटिंग, वेल प्लेड. पुन्हा एकदा प्रहार आणि हा सुद्धा षटकार. एका ओव्हर मध्ये 25-31 धावा. अजूनही मोजतात, नीट मोजा. आणि छक्क्याचे हॅट्रिक. आणि खरोखर मिल्टन तुम्ही वर बॅट दाखवते प्लीज कृपया. आणि टाळ्या 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 लोकांचं प्लीज, अप्रिशिएशन आहे. चांगली बॅटिंग अशा परिस्थितीमध्ये. अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला माझ्याकडून पण मी संध्याकाळी एक कोल्ड्रिंक देईन. एक चांगला कोल्ड्रिंक देऊ शकतो चांगला. आणि जर मॅच जिंकली तर माझ्याकडून व्हॅलेंटाईन मिरचीकडून 500 रुपयांचं बक्षीस. तसे मथुरकर येऊन आम्ही त्यांचा समर्थक आहे, पण खेळाड्यामध्ये जे चांगलं घडतंय ते चांगलं बोलावंच लागेल. आणि खरोखर मॅचची कलाटणी कुठच्या कुठे अजित, मॅचची कलाटणी कुठच्या कुठे घेऊन गेली. 31 धावा. कधी कधी 5 षटकामध्ये 5 ओव्हरमध्ये 31 धावा होत नाहीत अजित. आणि त्या एका षटकामध्ये मला असं वाटतं आणखीन एक 2-3 चेंडू असते किंवा एखादं षटक असतं तर छक्क्यांचा पाऊसच पडला असता. रोमी भजन आपलं पारितोषिक घेऊन जा. जबरदस्त रंगारंग टुर्नामेंट. एक खरंच एक चांगली स्पर्धा. इकडे चांगली बॉलिंग, चांगली बॅटिंग, चांगली फिल्डिंग, चांगली अंपायरिंग, इकडे बघायला मिळत आहे. आणि मॅचचं बॅलन्सिंग, आयोजकांची मेहनत आणि एक रंगारंग टुर्नामेंट. आणि या मॅचचा संपूर्ण आनंद युट्यूबवर जेटीसीच्या माध्यमातून आपल्याला युट्यूबवर जेटीसी लाईव्ह हे तुम्ही टाईप केलं तर तुम्हाला हा सामना पाहायला मिळेल लाईव्ह. आणि खरंच मला सकाळी गोव्यावरून फोन आला, कुठून कुठून शिवपूरून मुलं फोन करतायत बाहेर परदेशातून. जबरदस्त बॅटिंग आणि एक चांगली मॅच इकडे बघायला मिळत आहे. मॅन ऑफ द कमॉन्डीचे थँक्यू डीजे, थँक्यू धन्यवाद. आयोजकांच्या वतीने एक विनंती आहे, सूचना आहे की कृपया दोन्ही संघाच्या खेळाडूंनी ताबडतोब मैदानात उतरावं. सूर्यास्त होत चाललाय, त्या हिशोबाने आपण थोडस जबाबदारी स्वीकारली पाहिजे. दोन्ही खेळाडूंना विनंती आहे की त्यांनी मैदानात उतरावं.
माही 11च्या 69 धावा फलकावर लागल्यात आणि 70 धावांचे टार्गेट म्हणजे लक्ष मथुरेकर 11ला देण्यात आलं आहे. एक मोठं लक्ष, एक मोठं टार्गेट. 5 ओव्हर म्हणजे 30 चेंडू मध्ये 70 धावा. हलवा है क्या? 30 चेंडू मध्ये अगर 30 गेंदों में 30 बॉल में अगर 70 रन बनाते मथुरेकर 11 तो मैं समझता हूं कि फाइनल मैच भी उनके नाम पर होगा. ये मेरा ओपिनियन है, मेरा व्यक्तिगत ओपिनियन. मिल्टन कोहली उर्फ मिल्टन बुशिगाव जबरदस्त बैटिंग. रॉजर आणि प्रितेश ओपनिंग जोडी मथुरेकर 11ची मैदानात उतरत आहे. आणि पुढच्या समालोचनासाठी कॉमेंटसाठी मी रोहित यांना विनंती करतो की तुषार सॉरी मला थोडा माझा आवाज बसला आणि उद्या सेमीफायनलचे सामने आहेत, फायनल आहे. तर मला वाटतं आताच मी सगळं बोलायला लागलो तर मध्ये थोडा मला आवाज वाचवा. मला वाचवा नाही, मस्त माझा आवाज वाचवा असं मी बोलतोय. आणि तुषार एक चांगले कॉमेंटर्स आहेत खरोखर. अतिशय त्यांचं एक नियंत्रण त्यांच्या समालोचनावर आहे. तुषार सोनावणे आपल्या JTC लाईव्हवर नागवा चषकाचं ते पहिल्या दिवसापासून म्हणजे 24 तारखेपासून सारखं समालोचन करीत आहेत आणि सुंदर समालोचन. मी त्यांचं समालोचन स्वतः एन्जॉय करतोय ज्याप्रमाणे ते बोलतायत आणि मी त्याच्याकडून शिकतोय. मराठीत विशेष करून कॉमेंट्री कशी करायची, कसं समालोचन करायचं, कुठला चेंडू कुठे जात आहे, हे सगळं अजून मी त्यांच्याकडून शिकतोय, खरंच शिकतोय. धन्यवाद तुषार. थँक्यू. विलंडेंजी मिरची सरांचा आपण आवाज ऐकला. या परिसरात एक सर्वाधिक चांगला आवाज आणि मला असं वाटते की प्रत्येक गावांमधून एक कॉमेंटर असावा. आता आगरी कोळी समाज आहे, वसई, कोलीवाडा, पाचूबंदर इथे आजूबाजूला गावं असतील तर त्यांच्या ठिकाणी ज्या कुठल्या स्पर्धा असतील छोट्या मोठ्या स्पर्धा त्या ठिकाणी आपल्या गावातील एखादा समालोचक आपल्या भाषेतून वर्णन करावं. आणि खरोखरच व्हॅलेंटाईन मिरच्याचं मी कौतुक करेन. ज्याच्या वेळेला ऑफलाईन मॅच असते त्या वेळेला देखील हसी मजाक चालते, परंतु ज्या वेळेला आजच्या दिवसात देखील आणि कालच्या दिवसात देखील व्हॅलेंटाईन मिरच्यांचं कौतुक करेन कारण त्याने चांगलं समालोचन केले. एक अनुभवी समालोचक म्हणून आपण त्यांना पाहू शकतात. भरपूर प्रेक्षक वर्ग आहेत. या सर्व प्रेक्षकांचा आम्ही खूप खूप आभारी आहोत. आपण या ठिकाणी उपस्थित झालात, आम्ही प्रत्येकांचे मनापासून आभारी आहोत. पहा, प्रेक्षकांविना एखादी स्पर्धा अधुरी असते आणि खरोखरच तुम्ही आज या ठिकाणी आलात, मन भरून गेलं कारण की एवढे मोठे प्रेक्षक वर्ग एखाद्या स्पर्धेला येणं म्हणजे त्याच स्पर्धेचं भाग्यच आहे. 5वं पर्व आहे नागवा चषकाचं आणि नागवा चषकाने जर पाहिले गेले तर एक उंच भरारी घेतले. मला वाटतं येत्या काही हंगामात ही स्पर्धा थोडं 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 जर पाहिलं गेलं तर पावलांनी पुढे जाईल आणि एक मोठं प्लॅटफॉर्म प्रत्येकानं उभं करून देईल. सामना सुरुवात होईल. विजयाकरिता लक्ष असेल ते म्हणजेच स्कोर आमच्या मध्ये माहिती पोहोचवतीलच. 70 धावांचं लक्ष जर आपल्याला पाहायला मिळेल. JTC लाईव्हची टीम अप्रतिम वर्क करत असताना आपण जरूर बघतायत. कॅमेरामॅन समीस मोरे असतील, प्रीत असतील, आपण जरूर बघतायत. मॅन फ्रॉम मालजीपाडा. त्याचबरोबर जर पाहिलं तर आमचे स्कोरर संकेत आणि दिविज यांना आपण जरूर बघतायत आणि त्यांचे प्रो प्रायडर मृणाल म्हात्रे यांचे आम्ही आभारी आहोत. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण उपस्थित झालात. एक क्लिअरिटी का बिग बॉस जुचंद्र टेनिस क्रिकेट मॅचला करूया सुरुवात. 70चं लक्ष आहे. पहिला बॉल अंधुक फटका खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटन बॉलचा संपर्क नाही, अंगाला लागणारा बॉल आहे. हा बॉल डॉट राहतोय. चांगली गुणवत्ता मैदानाच्या आतमध्ये पहिला बॉल राहतो डॉट. मी प्रीतचं कौतुक करेन की भरपूर वर्षांपासून ते एक टेलिकास्टच्या दुनियेमध्ये आहेत. DBN लाईव्ह असो किंवा इतर काही लाईव्हचे चॅनल आहेत ते ज्याने कव्हर केलेत आणि आज JTC लाईव्हच्या माध्यमात देखील चांगली टेलिकास्ट त्यांच्या माध्यमातून राहिले गेले आणि त्याच कारणाचं JTC लाईव्हवरती देखील त्यांच्यामुळेच हे सबस्क्राईब वाढत चाललेत, व्ह्यूज वाढत चाललेत दिवसाला पर डेला. त्याचबरोबर समीक्षांचे देखील आम्ही कौतुक करणार आहोत कारण की या 2 कॅमेऱ्याच्या माध्यमातून जर पाहिलं तर JTC लाईव्ह हे जर चॅनल जर पाहिले गेलं तर आता भरपूर सारं प्रसिद्धी गाठताना दिसते.
पुढच्या वीकला आपण बघणार आहात नाशिकचा दौरा असेल. वाटते 7-8-9 क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेलच. द थ्री लिव्स 5 स्टार हॉटेल असेल त्या, आणि त्या हॉटेलवरती ती क्रीडा स्पर्धा असते नेहमीच. एक सूचना येत आहे बक्षिसासाठी की मथुरेकर 11च्या या दोन्ही खेळाडूंपैकी जो कोणी 3 सिक्सर मारेल पॉवर प्लेच्या नंतर या पॉवर प्ले मध्ये त्याला 1000 रुपयाचं बक्षीस देण्यात येईल कॅश ब्लॅक हाऊस तर्फे. ब्लॅक हाऊस टीम चांगलं या ठिकाणी कॅच पॉईंट लावते. इथे फटका मोठा खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत, त्यांच्या हातामध्ये बॉल निघून जाईल. आणखीन एक डॉट बॉल. योगेश यांना आपण पाहिलं पहिल्या मॅच मध्ये योगेशने चांगली गोलंदाजी केली. दुसऱ्या मॅच मध्ये सर्वाधिक योगेशने धावा खर्च केला. तिसऱ्या मॅच मध्ये पुन्हा एकदा योगेश चांगली गोलंदाजी करतायत. अटॅकिंग बॉलिंग करत असताना आपण बघतायत प्रितेश. अनुभव आहे प्रितेशकडे, परंतु फटका इथे मिस टायमिंग झालाय. क्षेत्ररक्षक 2 पुढे जात आहेत आणि विकेटचं पतन होत असताना चौथा बॉल वरती पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करणाऱ्या टीमला. प्रितेश बॅक टू दी पव्हिलियन गॉन. ऍक्शन रिप्ले आपण जरूर बघतायत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, एक बेस जबाबदार फटका राहिला आणि कॅमेरामॅनचं वर्क पहा. आज प्रत्येक जण या वसई परिसरामध्ये खुश होईल. कोलीवाड्यामध्ये ज्या वेळेला हे टेलिकास्ट या ठिकाणी आलं गेलं आणि आजच्या 4थ्या दिवसामध्ये देखील जर पाहिलं गेलं तर चांगलं टेलिकास्ट त्याच्या माध्यमात राहिलं गेलं. 4 चेंडू फेकून झालेत, एक गडी बाद आपण जरूर बघतायत मैदानाच्या आतमध्ये. योगेश यांना या टीमचे कॅप्टन देखील आहेत योगेश, आणि चांगलं आतापर्यंत क्रिकेट त्याने खेळलेला आहे. चांगला फटका गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता, पण डिप्टी विकेटला बॉलिंग गुड चालला. रॉकिंग खेळ आपण रॉकच्या माध्यमातून आजच्या दिवसात पाहिला. आयकॉन कसा असावा, एक बेस्ट ऑलराऊंडर कसा असावा, ते रॉकने आजच्या दिवसात दर्शवले गेले. अशा रीतीने 5 बॉल फेकून झालेत, एक गडी बाद, एक ही धावसंख्या. 70चा पाठला करते मैदानाच्या आतमध्ये मथुरेकर 11 संघाला आपण पाहताय जरूर. शेवटचा अंतिम बॉल गोलंदाज तयार. ओव्हर दी विकेटने हाफ ट्रॅकर पुल केलाय आणि बॉल जाईल का प्रश्नचिन्ह आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होते. पहिला डाव ज्याने गाजून ठेवला गेला मिस्टर मिल्टन कोहली, आणि त्यांच्या हातामध्ये एक सुंदर झेल. विकेटचं पतन. दुसरा धक्का मैदानाच्या आतमध्ये. बॅटिंग करणार टीम मथुरेकर 11. थँक्यू डीजे. पहिल्या ओव्हरचा खेळ कंप्लीट झालाय. विलेंडेन सर या ठिकाणी कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं, कारण की ज्याप्रमाणे पहिल्या षटकात धावा कमी आल्या, येणारे जे गोलंदाज असतील त्यांच्यावरती प्रेशर कमी राहील, आणि त्याच कारणाचं जर पाहिलं तर एकच धाव खर्च केलेली आहे आणि विकेटचं पतन होत आहे. इथे लागोपाठ विकेट पडत आहेत. 6 गडी बाद होत आहेत आतापर्यंत, आणि मला असं वाटतं या मॅच मध्ये केवळ आता एक निमित्त म्हणजे एक फक्त औपचारिकता राहिले. थँक्यू डीजे, थँक्यू. नवीन बॅट्समन रोमिओ भजन.
या अशा परिस्थितीमधून आता मथुरेकर 11 मला वाटतं की सावरणं खूपच मुश्किल आहे, अवघड. सगळ्या ओव्हर खेळून काढा, अगदी सिंगल डबल किती चालेल, पण ते सर्व ओव्हर खेळण्याचा आता आपले खेळाडू प्रयत्न करत आहेत. गौरव पावकर यांचा परफॉर्मन्स फॉर्म खूपच खराब आहे यावर्षी. बॉलरच्या वरून मारलेला हा फटका चांगला फटका आणि पायाने अडवलेला हा फटका, चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. जबरदस्त बॉलिंग, जबरदस्त फिल्डिंग, जबरदस्त कॅचिंग माही 11 कडून होत आहे. एक निमित्त, एक फक्त एक औपचारिकता या मॅच मध्ये राहिले, असंच जणू काही मथुरा 11 चे खेळाडू खेळत आहेत. आणि थोडंसं मी असं म्हणेन की कॅच प्रॅक्टिस सुरू आहे इथे, आणि अशा प्रकारे मला असं वाटतं थकलेले आहेत. आणि टॉस जिंकून नाणेफेक जिंकून मथुरेकर 11चा हा निर्णय अगदीच चुकीचा झाला आहे असं मला वाटते. मी सुरुवातीला पण मला ते वाटलं होतं, मी चर्चा केली होती, परंतु लागोपाठ तिसरी मॅच खेळत आहेत ते. गेल्या वर्षी सुद्धा हा मथुरेकर 11 जो संघ आहे तो ॲक्च्युली विजेता संघ आहे. 2024चा नाखवा चषक, 2024चा चषक त्यांनी पटकावलेला हा संघ आहे. तरी सुद्धा ठीक आहे की ते आज क्वार्टर फायनल मध्ये खेळत आहेत. चांगली बॉलिंग, चांगली फिल्डिंग, चांगली कॅचिंग, योगेशांची एक चांगला षटक, एक चांगला सुंदर षटक त्यांचं संपलेलं आहे. किती किती 3 षटकात केवळ 11 धावा झालेल्या आहेत. 3 षटकात केवळ 11 धावा म्हणजे अजून 59. 2 षटकात म्हणजे 12 चेंडूत 59 धावा अजून हव्या आहेत मथुरेकर 11 संघाला. सात गडी बाद आणि धावसंख्या फलकावर लागली आहे ती 12. टॉस जिंकून फिल्डिंग घ्यायचा निर्णय खूपच महागात पडला दिसतोय. चांगली बॉलिंग, चांगली फिल्डिंग माही 11 कडून, आणि एकदा पुन्हा जोमात आलेला संघ, जोशात आलेला संघ आहे माही 11. त्यांचा आत्मविश्वास आणखीनच बळावला आहे. आणि हा दुसरा झेल, जसे मी सांगितलं की कॅच प्रॅक्टिस सुरू आहे मैदानामध्ये सध्या, आणि एक निमित्त, एक औपचारिकता राहिले. तुषार, काय सांगाल या मॅचचं? टॉस जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलं, फिल्डिंग स्वीकारली मथुरेकर 11नी, आणि परिणाम आपल्या समोर आहेत. काय सांगाल? सर्व काही सुरू होतं. 4 षटकांमध्ये धावसंख्या थोडीशी थांबली होती, परंतु जे 5वं षटक राहिलं गेलं, मला वाटते ब्राझील इतूरचं, आता मात्र तेच मैदानाच्या आतमध्ये खेळण्यासाठी गेलेत. ब्राझील इतूरच्या षटकामध्ये सर्व काही मॅचचं जे पारडं होतं ना ते सर्व चेंज झालं. त्या ओव्हरमध्ये जवळपास किती स्कोर आमच्या माहिती पोहोचवतीलच, 31 धावा खर्च केल्यात, आणि आता ते ब्राझील मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. पहिला बॉल खेळत आहेत डॉट. अशा रीतीनंतर पाहिजे नंबर 3च्या षटकात येईल चेंडू फेकून झालेले आहेत.
चार. खरं आहे तुषार, खरं आहे की ब्राझीलच्या शेवटच्या षटकामध्ये 31 धावा कुठल्या गेल्या आणि त्याच्यामुळे मथुरेकर 11 संघाचं अगदीच खच्चीकरण झालेलं दिसतंय. खच्चीकरण होणं, आत्मविश्वास खाली येणं आणि बॅटिंगला मूड जाणं, हे शेवटच्या षटकामध्ये एक मिल्टनने तर मोठा चमत्कारच करून टाकला. तुषार हो नक्कीच नक्कीच. आता मात्र 7.56 करायचे आहेत. वेलेंडेचं भरपूर प्रेक्षक निघून गेले, आता काहीच प्रेक्षक राहिलेले आहेत. टॅप टू द ग्राउंड, क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी मिड ऑफला. चांगली फिल्डिंग झाले. 6 मध्ये करायचे 56 कमांडीज आहे. मला असं वाटतं की मथुरेकर 11 आज ऑल आउट होईल की काय असं वाटायला लागलंय. 5 षटकामध्ये एखादा संघ ऑल आउट होताना मला असं वाटतं या मागे स्वर्गराज संघ पण ऑल आउट झाला होता मागच्या मॅच मध्ये. म्हणजे चांगली किती माही 11 संघाची बॉलिंग किती चांगली आहे याचीच आपल्याला प्रचिती येते. तुषार वाईटचा इशारा अंपायरचा आणि चांगली अंपायरिंग मी कालपासून बघतोय. मी त्या टीव्हीवर बघितलं, मोबाईलवर बघितलं, एक चांगली अंपायरिंग, अगदी बॅलन्सिंग न्यूट्रलिंग अंपायरिंग इथे होत आहे. आणि अंपायरचा इशारा 1 धावेचा आणि धावसंख्या फलकावर लागत आहे ती, धावसंख्या फलकावर लागत आहे ती 15 धावा. येस येस येस. पंच बेल्स पडल्यात का? येस पंच बेल्स पडल्यानंतरच आउट असेल. नॉट आउट, नॉट आउट. येस बेल्स पडली नव्हती आणि त्याच कॅनस त्या ठिकाणी नॉट आउट घोषित करण्यात आलेला आहे. थँक्यू पंच. ठीक आहे, अंपायरचं थोडक्यात लक्ष नव्हतं, त्यांना वाटलं की बेल्स पडली असावी. चौथं षटक सुरू आहे आणि शेवटचं षटक सुरू आहे, क्षमा करा. आणि ऑल आउट होतात की काय तेच बघायचं आहे. आणि हा सुंदर षटकार, ये दिल मांगे मोर. शेवटच्या क्षणाला अगदी प्रेक्षकांना थोडंसं का असेना पण त्याने खुश केलं आहे. पाच ज्या प्रेक्षकांनी कॅच घेतली, जर उद्या दिवसात अशा कॅच घेतल्या तर 500 रुपयाचा कॅश प्राइज देखील आहे. म्हणजेच उद्या दिवसात देखील प्रेक्षकांना पाहायला मिळतील. फुल टॉस बॉल आहे, स्टेप आउट झालेत, चांगला फटका खेळला गेला, क्षेत्ररक्षक पोहोचतील, 1 धाव या ठिकाणी कंप्लीट केली जाईल. आणि येस, मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर संघ जिंकलेला आहे. अगदी जर पाहिलं तर चांगला खेळ ज्यांच्या माध्यमातून राहिला गेलाय. टीम माही 11, माही 11 ठीक. उद्या किती वाजता यायचंय? 12 वाजता. माही 11 टीम कॅप्टन रॉक आणि त्यांची संपूर्ण टीम असेल. 12 वाजता आपल्याला यायचं आहे. 11:30 रिपोर्टिंग आहे. 12 वाजता तुमचा मॅच असेल. दोन्ही संघाला विनंती करतोय, मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे. आणि हडलक प्रितेश, आपण चांगला खेळ खेळला. आम्हाला देखील प्रितेशची बॅटिंग पाहण्यासाठी आवडली. त्यानंतर प्रतिस्पर्धी संघातील जर पाहिलं गेलं तर मिल्टन कोहलीने जर धुमाकूळच घातला आजच्या दिवसात. आणि या दोन्ही संघांना